then you don't join the meeting. Okay, so I appeal to all, you join the meeting before I sharing the screen. Okay, when I sharing the screen, then nobody can admit this meeting. Okay, nobody can admit this meeting. So I am appealing to all you, please admit this meeting or please join this meeting before I am sharing the screen. Okay, okay. So do you understand what I said? Means here we see the asynchronous counter. Okay, not the synchronous. In asynchronous counter, output of first flip flop is connected to the clock input of second flip flop. Okay, and in this way, if the clock pulse is negative edge triggered, and output is connected to the input of next flip flop, then that type of flip flop is act as a up counter. Means here this type of counter counting like a 1, 2, 3, 4, 5, 6 increasing order, or it is also called as the ascending order. Okay, all of you understand what I'm saying? Please post the message. Now 45 students are joined. Okay, now I'm going to the our PDF. Students, I'm not getting any response from your side. Now you understand what I said regarding to the up counter. What is the meaning of up counter? At the time of oral, there is one question: what is meant by up counter, and what is the concept related to the up counter of clock pulse? Means uh, which clock pulse is applied for the up counter, whether it is a negative edge trigger or positive edge trigger, and which type of output is connected to the input of clock, whether it is a Q or Q bar. Do you understand? Please post the message. If not understand, then unmute from your side and say, or at least send the message, sir, I'm not understand, please repeat. Nobody giving the response. What's happened today? Akanksha Pawar, Akanksha Pawar is there. Please unmute yourself. Yes, sir. आकांक्षा समजले का तुला आता मी जे सांगितले ते? का परत रिपीट करू दे? हॅलो, हा, रिपीट करा एकदा. बरं, ओके, चालेल. ओके स्टुडंट्स, पुन्हा एकदा ऐका. आता मी मराठीत सांगतो. आज जो आपण काउंटर पाहणार आहे तो कोणता आहे? असिंक्रोनस काउंटर. ओके, आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण हे पाहिलं होतं की असिंक्रोनस काउंटर आणि सिंक्रोनस काउंटरमध्ये काय फरक आहे. तर सिंक्रोनस काउंटरमध्ये आपण काय करतो, सेम क्लॉक पल्स आपण प्रत्येक फ्लिप फ्लॉपला अप्लाय करतो. तर एकच क्लॉक पल्स सगळ्या फ्लिप फ्लॉपला आपण देतो, त्याला म्हणायचं सिंक्रोनस काउंटर. आणि असिंक्रोनस काउंटर म्हणजे काय की एका फ्लिप फ्लॉपचं आउटपुट हे त्याच्या पुढे येणाऱ्या फ्लिप फ्लॉपच्या क्लॉक इनपुटला आपण प्रोव्हाइड करतो. ओके, तर त्या टाईप आपण काय म्हणणार, असिंक्रोनस काउंटर. तर आज जो आपण पाहणार आहे ते काय असणार आहे, असिंक्रोनस काउंटर असणार आहे. तर ह्या असिंक्रोनस काउंटरमध्ये पहिला टाईप पाहतोय आपण बीसीडी काउंटर. ओके, किंवा त्याला मॉडटेड म्हणतात किंवा त्याला टिकेट काउंटर म्हणतात. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण काही बेसिक कन्सेप्ट पाहतो. तर ती पहिली कन्सेप्ट काय आहे, पहिलं जर तुम्ही सेंटेन्स रेडी केलं तर त्यामध्ये काय दिलेलं आहे, किंवा निगेटिव्ह एज ट्रिगर, म्हणजे तुमची क्लॉक पल्स ही निगेटिव्ह एज ट्रिगर असेल म्हणजे फॉलोविंग एजला तुमचं आउटपुट येणार आहे. म्हणजे एखादी क्लॉक पल्स चालू झाली, ती क्लॉक पल्स ज्या ठिकाणी संपली, जी क्लॉक पल्स तिथे संपली की त्या ठिकाणी तुमचं आउटपुट येणार आहे. ज्या ठिकाणी निगेटिव्ह एज ट्रिगर टाईपची तुमची क्लॉक पल्स आहे. तर ह्या अशी क्लॉक पल्स तुम्ही अप्लाय केली आणि आउटपुट हे दोन असतात फ्लिप फ्लॉपला, हे लक्षात घ्या. एक असतं क्यू आणि दुसरं असतं क्यू बार.
एक आउटपुट कोणतं असते क्यू, की जे पॉझिटिव्ह आहे, आणि क्यू बार म्हणजे जे आहे ते निगेटिव्ह. तर पॉझिटिव्ह आउटपुट हे आपण नेक्स्ट फ्लिप फ्लॉपच्या क्लॉकला प्रोव्हाइड केलं, नेक्स्ट फ्लिप फ्लॉपच्या क्लॉकला प्रोव्हाइड केलं, तर अशा टाईपच्या काउंटरला आपण काय म्हणणार आहोत त्या ठिकाणी अप काउंटर असं म्हणणार. त्या काउंटरला काय म्हणतो आपण अप काउंटर. हा, तर आता ह्याच्या एक्झॅक्टली रिव्हर्स जर तुम्ही पाहिलं, आता थर्ड सेंटेन्स रीड करा. थर्ड सेंटेन्स मध्ये मी काय म्हणते, निगेटिव्ह, आता तुम्ही कॉमेंट केलं निगेटिव्ह एज ट्रिगर तुमची क्रॉस पल्स आहे, परंतु त्यामध्ये मी काय करतोय क्यू बार क्यू डॅश म्हणले, याला काय म्हणले क्यू डॅश. क्यू डॅश हे जे आउटपुट आहे ते मी काय करतोय नेक्स्ट फ्लिप फ्लॉपच्या क्लॉकला प्रोव्हाइड करतोय. क्यू डॅश हे आउटपुट जे आहे ते नेक्स्ट फ्लिप फ्लॉपच्या क्लॉकला देतात. त्यामुळे अशा टाईपच्या काउंटरला आपण काय म्हणणार आहे, डाऊन काउंटर म्हणणार आहे. अशा टाईपच्या काउंटरला आपण काय म्हणतोय, डाऊन काउंटर म्हणतोय. तर सेकंड सेंटेन्स बघा. सेकंड सेंटेन्स मध्ये काय म्हणतोय, आपली क्लॉक पल्स आता कोणती आहे, पॉझिटिव्ह आहे. आता कोणती क्लॉक पल्स आपण अप्लाय करतोय, पॉझिटिव्ह क्लॉक पल्स अप्लाय करतोय. हा, ठीक आहे. आणि आउटपुट कोणतं कनेक्ट करतोय या ठिकाणी, क्यू डॅश म्हणजे क्यू बार आउटपुट आपण कनेक्ट करतोय. हा, तर अशा टाईपच्या काउंटरला काय म्हणणार आपण, अप काउंटर म्हणणार. म्हणजे ज्यावेळी पॉझिटिव्ह क्लॉक पल्स तुम्ही देत असाल त्यावेळी तुम्हाला कॉम्प्लिमेंटेड आउटपुट हे क्लॉकच्या इनपुटला द्यावं लागेल, तरच तो काउंटर ऍज अ अप काउंटर म्हणून ऍक्ट होईल. अप काउंटर म्हणजे लक्षात ठेवायचं काउंटिंग कसं असणार आहे, 1 2 3 4 5 6 7 म्हणजे इन्क्रिमेंट ऑर्डरला, म्हणजे तर आपण काय म्हणतो असेंडिंग ऑर्डर. ओके, आता ह्याच्या एक्झॅक्टली रिव्हर्स काय, समजा तुमची क्लॉक पल्स पॉझिटिव्ह आहे आणि तुम्हाला डाऊन काउंटर पाहिजे असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, क्यू हे आउटपुट जे आहे ते आपल्याला नेक्स्ट फ्लिप फ्लॉपच्या क्लॉकला प्रोव्हाइड केलं पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, डाऊन काउंटर म्हणणार आहोत. आता सर्वांच्या लक्षात येते का, म्हणजे अप काउंटर आणि डाऊन काउंटर साठी क्लॉक पल्स कोणती असावी आणि कुठलं आउटपुट आपण त्या क्लॉकच्या इनपुटला देणार आहोत, ह्याच्यावर हे डिपेंड होत आहे की तो काउंटर अप काउंटर आहे का डाऊन काउंटर आहे. आता तरी समजले का सर्वांना, प्लीज पोस्ट द मेसेज. येऊ दे जरा, सर्वांच्याकडून मला रिप्लाय येऊ दे. काही ठराविक विद्यार्थी आहेत की जे रिस्पॉन्स करतात. ओके, ठीक आहे. तर आता ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आहे, किंवा अप काउंटर आणि डाऊन काउंटरसाठी क्लॉक पल्स कोणती असली पाहिजे, पॉझिटिव्ह एज ट्रिगर असली पाहिजे का निगेटिव्ह एज ट्रिगर असली पाहिजे, आणि त्याचबरोबर कोणतं आउटपुट आपण त्या क्लॉकला प्रोव्हाइड करतोय, कॉम्प्लिमेंटरी आउटपुट प्रोव्हाइड करतोय अनकॉम्प्लिमेंट आउटपुट प्रोव्हाइड करतोय, त्याच्यावर हे डिसाइड होणार आहे की तो काउंटर तुमचा अप काउंटर आहे का डाऊन काउंटर आहे. ओके, तर आपण नेक्स्ट जाऊ. आता नेक्स्ट पॉईंट असा आहे की हा जो काउंटर आहे, आता आपण पहिला टाईप कोणता बघतोय, असिंक्रोनस मध्ये बीसीडी काउंटर पाहतोय. तर बीसीडी काउंटरला आपण काय म्हणतोय, डिकेड काउंटर म्हणतोय किंवा त्याला मॉड 10 काउंटर म्हणतोय. तर ते नावातच आहे, तुम्हाला आता बीसीडी नंबर्स माहिती आहेत. बीसीडी नंबर्स कसे असतात, 0 to 9, आणि 9 नंतर काय असतो, ए बी सी डी ई एफ पर्यंत असतात. ठीक आहे, आणि मॉड 10 म्हणजे याचा अर्थ काय की हा काउंटर फक्त 10च काउंट करतात. त्या कोणत्या, 0 to 9, म्हणजे तो 0 पासून स्टार्ट होईल, 0 1 2 3 4 5 6 अप टू 9 पर्यंत तो काउंट करेल, आणि नंतर परत पुन्हा तो 0ला रिसेट होईल, म्हणजे परत काउंटिंग तो 0 पासून स्टार्ट होणार आहे. म्हणजे हा जो काउंटर आहे, इट काउंट्स ओनली फ्रॉम 0 to 9, and after 9 it becomes rolls over. It becomes rolls over means it counting starts from 0 again. It counting starts from 0 again. Means that's why this type of counter is called as the decade counter. Decade counter is nothing but the, it has count 10. Okay, it has counts 10. It counts from 0 to 9. It is also called as the mod 10 because it counts the 10 values. And BCD counters means it counts from only 0 to 9. It don't count the capital A, capital B, capital C, up to capital F. Okay, so name of this counter is BCD counter. Why the name of the BCD counter? Because it counts from 0 to 9. That's why the name of this counter is mod 10 counter, or it is called decade counter, or it is called BCD counter. Okay,
So these are the 0 to 9 count. Here I written here. This counter counts from 0 to 9, means it counts 0 to 9. And here, uh, this is again most important concept. We already discussed regarding to this. Okay. Here there are the two asynchronous input. One input is preset, second input is clear. Okay. So these two asynchronous input has active low signals. Means here, if you put logic 0 onto this pin, then it will be activated. Okay. And we already discussed, when preset is activated, then output of that particular flip flop is 1. Okay. And when clear is activated, then output of that particular flip flop it should be 0. Okay. We already discussed about that. Now this is the logic diagram. This is the logic diagram of BCD counter. This is the logic diagram of BCD counter, and this is the type of asynchronous counter. This is the type of asynchronous counter, and it is the up counter. Okay, it is the up counter. Means first point. This is the asynchronous counter. This is the asynchronous counter. Why it is asynchronous counter? Because here you observe that output of each flip flop is connected to the clock input of next flip flop. Okay, here you observe that this is this output. Okay, output of this first flip flop is connected to the clock input of next flip flop. Here you again observe that output of the second flip flop is connected to the clock input of third flip flop. Okay, and here you observe that the output of third flip flop is connected to the clock input of third flip flop. Okay, so this type of counter is called as the asynchronous counter. This type of counter is called as the asynchronous counter. Okay, this is the first point. Second point, this is the up counter. This is the up counter. Why it is called up counter? Because here you applied negative edge trigger clock pulse. Here you observe that this is the bubble, right? This is the bubble. Okay, and you draw the bubble, then it acts like the negative edge trigger clock pulse. Means here you applied the clock pulse, which is the negative edge trigger, which is the negative edge trigger. Okay, and output, which output is connected? Uncomplemented output is connected to the clock input. Okay, this is the QA is connected to the clock input of second flip flop. Here we don't connect the uncomplemented output. Here we don't connect the complemented output. Here we connect uncomplemented. Okay, so this type of counter is known as the up counter. This type of counter is known as the up counter. Students, you understand these two concepts? Why it is called asynchronous counter and why it is called up counter. Please post the message. Here I am telling regarding to the asynchronous counter and up counter. This logic diagram comes under the asynchronous counter, and this logic diagram comes under the up counter. समजलं नसेल तर स्पष्ट सांगा. पुन्हा एकदा मी मराठीत सांगतो, पण ट्राय करा. मी इंग्लिश मध्ये सांगतोय, तुम्हाला अंडरस्टँड होतंय का? ज्याला कोणाला समजलं नसेल त्याने डायरेक्टली सांगा. मला येतं सर नाही समजलं, प्लीज सांगा. असं आपल्याकडे खूप वेळ आहे. Okay. So shall I proceed? Shall I go ahead? पुढे जायचं का आपण? ओके. तर आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं की हा असिंक्रोनस काउंटर आहे आणि हा अप काउंटर आहे. असिंक्रोनस काउंटर का आहे? कारण की आपण एका फ्लिप फ्लॉपचं आउटपुट हे दुसऱ्या फ्लिप फ्लॉपच्या क्लॉकला देतो, म्हणून तो सिंक्रोनस झाला. काउंटर काय आहे? कारण की आपण त्या ठिकाणी जी काही क्लॉक पल्स देतोय ती कोणती आहे? निगेटिव्ह एज ट्रिगर आहे आणि पॉझिटिव्ह आउटपुट आपण काय करतोय? त्या नेक्स्ट फ्लिप फ्लॉपच्या क्लॉकला देतोय. लक्षात? तर आता इथून पुढे आता हा जो काउंटर आहे त्या काउंटरनं काय केलं पाहिजे?
काउंट्स केले पाहिजे 0 to 9. 0 to 9 हे नंबर त्यांनी काउंट केले पाहिजे. आता 0 to 9 हे जर नंबर त्याला काउंट करायचे असतील तर आता ऍक्च्युली हा 4 bit here you are using the 4 flip-flops. Okay, means this is the 4-bit counter. Okay, this is the 4-bit counter. Means it counts from 0 to 15. It counts from 0 to 15. Means it counts starting from 4 times 0 and to 4 times 1. But we want count this counter up to 1d9. Okay, after 10 its counting should be stopped. Its counting should be stopped. This is our requirement. This is our requirement. This is the up counter. So here we are using the 4 flip-flops. That's why it counts from 0 to 15. Means total 16's value it counts. But we require it's only count the 10 values from 0 to 10. So this is the sum arrangement. This is some arrangement to stop the counting after 9. This is the arrangement. Okay, this is the arrangement to stop the counting for after 9. Okay, so see here. Here only clear inputs is applied to each flip-flop. Only clear input is applied to each flip-flop. Okay, and we already discussed the Johnson counter, ring counter. Okay, so when clear input is connected to this each flip-flop, then output of that flip-flop it should be 0. Output of that flip-flop it should be 0. Means at the start all the output of flip-flop is 0 0 0. All the output of flip-flop is 0 0 0. Okay. And means at the start, actually here I am not written the truth table. Yes, okay, this is the truth table. Okay, so at the start all the output of the flip-flop is the 0 0. Okay, and when first clock pulse is passed, means here logic 1 is applied to this flip-flop. Logic 1 is applied to this flip-flop. Here one important point, here we are using the T flip-flop. In previous lecture we already discussed about that. For the synchronous counter we always prefer the D flip-flop. We always prefer the D flip-flop. But for the asynchronous counter, we always prefer the T flip-flop. We always prefer the T flip-flop. So here we are using the T flip-flop. Here we are using the T flip-flop, and here we connect the output. Here we connect the logic 1 to the first flip-flop. Okay, so output of this first flip-flop is 0. Output of this first flip-flop is 0. And toggling, you know very well. We already discussed the output. And here you observe that this 0 is transferred from. Okay, here you observe that this is the Q0. Means output of the first clock pulse. Here you first get this 1. When second clock pulse, then this one is transferred here. Okay. Likewise, you get the output. You do yourself and say check whether this output is coming or not. We already discussed the how this truth table is executed with this logic diagram. Here we just concentrate. After 9 this counting should be stopped. After 9 this counting should be stopped, and after 9 this is the A. This is the equivalent. This is the 1 0 1 0. This is the capital A. Okay, means decimal 10. And in this counting means here output of the flip-flop should be 0 0 0. Okay, so here you see that, and this is the logic diagram. This is the logic diagram. So here Q0 is connected to this NAND gate. Q0 is connected to this NAND gate. Okay, but output of this Q0, here you observe that what is the status of Q0? This is the 1. Okay, this is the this is the 0. Q0 is 0. Okay, Q1 is 1, Q2 is
0 and Q3 is again 1. So here you observe that Q3 and Q1, Q3 and Q1, sorry, Q0 and Q2 are the 0 0. Q0 and Q2 are the 0 0. And here you see that the output of Q0 is connected to the NAND gate through inverter. Means actually Q0 is 0, but this 0 is connected to this NAND gate through inverter. That's why it becomes 1. Okay, that's why it becomes 1. This then Q1 is already 1, so there is no need to connect the inverter. Q2 is 0, that's why here you connect the inverter. So this is actually 0, but after inverter it becomes 1, and this is 1. Okay, so all inputs of this NAND gates are 1, and you know the logic for NAND gate. When all the inputs are high, then and then only output for the NAND gate is 0. The output of this NAND gate is 0. Actually, we want the output. Here we again clear. Here we again clear, or we reset this circuit. Okay, here we reset this circuit. And how to reset this circuit? You apply the clear input. You apply the clear input. And how to apply the clear input? Here you should apply the 0 signal to the clear input. So here we apply the 0 signal to the clear input through this combinational circuit. This is your combinational circuit. Okay, this is your combinational circuit for count 10 or count A. So here we adjust this combinational circuit. So output of this NAND gate is 0, and this 0 signal is connected to all clear inputs. So automatically this circuit is reset, and it restarts, and it restart counting from again 0 to 9. Okay, means first value is 0, then it counts 1, then it counts 2, 3, 4, up to 6, up to 9. Up to 9 it counting, but after 9 this combination circuit will be act, and this circuit it becomes reset, and its counting starts again from 0 0. Its counting starts again from 0 0. समजलं का बीसीडी काउंटर? फक्त आपण ह्या ठिकाणी 9 पर्यंतच काउंटिंग झालं पाहिजे, 10 काउंटिंग व्हायला नको आहे. त्यासाठी आपण इथे कॉम्बिनेशन सर्किट ऍड केलेलं आहे. या कॉम्बिनेशन सर्किट मध्ये 10 ची व्हॅल्यू काय आहे? 1010. म्हणजे ज्या ठिकाणी 0 आहे तिथे इन्व्हर्टर टाकला, आणि तिथे नॅन्ड गेट टाकला. नॅन्ड गेट टाकल्यानंतर काय झाले? सगळे 1 झाले. त्यामुळं नॅन्ड गेटचं आउटपुट 0 भेटलं. हा 0 सिग्नल आपण क्लिअरला दिल्यामुळं ही सगळ्या फ्लिप फ्लॉपचं आउटपुट काय झालं? 0 झालं. म्हणजे मगाची प्रिव्हियस त्याची काउंट काय होती? 9. आता नेक्स्ट काउंट काय असणार त्याची? 0. आणि पुन्हा मग तो रिस्टार्ट काय करेल? 0 पासून परत मग 1 2 3 4 5 6 अप टू 9 काउंट करेल. आणि ज्यावेळी 10 येईल परत तोच प्रॉब्लेम. परत तो काय करणार आहे? इथे नॅन्ड गेट तो कॉम्बिनेशन सर्किट त्या ठिकाणी काय होणार आहे? ऍक्ट होणार आहे. ह्या सर्किट मध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं म्हणजे ऍक्च्युली 1 ऍट अ टाइम Q1 आणि Q3 ऍट अ टाइम 1 कधी आहे? फक्त ह्या स्टेटलाच आहे. त्या स्टेटलाच फक्त आहे. तुम्ही जर वरती पाहिलं तर एकदा Q1 इथं 1 आहे, पण Q3 0 आहे. इथे Q1 1 आहे, पण इथं 0 आहे. किंवा इथे Q3 1 आहे, पण हा इथं 0 आहे. म्हणजे इन्स्टेड ऑफ दिस तुम्ही हे सर्किट डायग्राम काढले, या ठिकाणी तुम्ही इनपुट सुद्धा नॅन्ड गेट करू शकता. म्हणजे या ठिकाणी आपण Q0 आणि Q2 हे आपण नाही ड्रॉ केले तर चालू शकतात. म्हणजे आपण दोन इनपुट जर दिले नॅन्ड गेटला तरी सुद्धा तुमचं आउटपुट त्या ठिकाणी येणार आहे. सर्वांना समजलं का बीसीडी काउंटर काय आहे? प्लीज पोस्ट मेसेज. जर तुम्ही त्याची वेवफॉर्म पाहिल्यानंतरच आपल्याला त्याचं आउटपुट कळतं. आता वेवफॉर्म पण एक टेस्ट ऑब्झर्व करा. इथं आपण कोणती क्लॉक पल्स अप्लाय केली? निगेटिव्ह एज ट्रिगर क्लॉक पल्स आपण इथे अप्लाय केली. सर्वांनी इथे लक्ष द्या व्यवस्थित. हिअर यू अप्लाय द निगेटिव्ह क्लॉक पल्स, निगेटिव्ह एज ट्रिगर. त्यामुळे तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा तुमचा काय इथं ही क्लॉक पल्स इथे स्टार्ट झाली ना. ही क्लॉक पल्स तुमची इथे स्टार्ट झाली आणि इनपुट होती इथं होती. मग आपण इथं एक ॲरो दाखवलाय. ठीक आहे, मग ही तुमची एक दिस इज युअर फर्स्ट क्लॉक पल्स. लक्षात घ्या, दिस इज युअर फर्स्ट क्लॉक पल्स, दिस इज युअर सेकंड क्लॉक पल्स, दिस इज युअर थर्ड क्लॉक पल्स. ह्याच्यामध्ये कसं आहे? जिथं ॲरो म्हणजे इथं ही क्लॉक पल्स ज्यावेळी इथं येईल त्यावेळी तुम्हाला आउटपुट भेटणार आहे. ओके, पॉझिटिव्ह एज ट्रिगर म्हणजे काय?
जर तुम्ही स्टार्टला ऍट द स्टार्ट ऑफ क्लॉक पल्स तुम्हाला काय भेटणार आहे, आउटपुट भेटणार आहे. परंतु इथे कसं आहे, क्लॉक पल्स संपल्यानंतर तुम्हाला आउटपुट भेटणार आहे. म्हणजे ही जी क्लॉक पल्स आहे ते तुमची निगेटिव्ह एज ट्रिगर्ड क्लॉक पल्स आहे. ठीक आहे. आता जर इथं तुम्ही ऑब्झर्व केलं, आता हे पहिलं तुमचं फर्स्ट क्लॉक पल्स तुमची संपली. फर्स्ट क्लॉक पल्स संपल्यानंतर Q0चं आउटपुट काय होतं त्या ठिकाणी, 0 होतं. Q0चं आउटपुट काय होतं त्या ठिकाणी, 0 होतं. ठीक आहे. म्हणजे पहिलं जर तुम्ही आउटपुट पाहिलं, म्हणजे पहिली स्टेट जी आपली आहे हे 0, परत तुमचा Q1 सुद्धा त्या ठिकाणी 0, म्हणजे पहिल्या क्लॉक पल्सला सगळे 0 होते. पहिल्या क्लॉक पल्सला सगळे 0 होते. ठीक आहे. आता सेकंड क्लॉक पल्स ज्यावेळी येईल, ठीक आहे, हे झालं तुमचं सेकंड क्लॉक. आता सेकंड क्लॉक पल्स ज्यावेळी येईल त्यावेळी तुमचं आउटपुट काय असणार आहे. आता जर तुम्ही इथे चेक केलं, ही तुमची फर्स्ट क्लॉक पल्स. आता सेकंड क्लॉक पल्स म्हणजे काय केलं त्यांनी, तिथे चेक करा. दोन क्लॉक पल्स या ठिकाणी येणार. दिस इज द फर्स्ट, दिस इज द सेकंड. म्हणजे तुम्ही डायरेक्टली इथे तुम्ही 0-0 करून दोन क्लॉक पल्सची एक क्लॉक पल्स झाली. लक्षात घ्या, दोन क्लॉक पल्सची आता एक क्लॉक पल्स झाली. लक्षात येते का बघा, इथं मगाची एकच क्लॉक पल्स होती, आता दोन क्लॉक पल्सची एक क्लॉक पल्स केलेली आहे इथं. इथं ॲरो दाखवलाय. आणि नंतर मग पुढच्या थर्ड क्लॉक पल्सला काय होणार, 3 क्लॉक पल्सची एक क्लॉक पल्स होणार. म्हणजे तुम्ही इथं चेक करा. आता ही ज्यावेळी एंड होते, म्हणजे आपण काय करतोय, पहिल्यांदा ही तुमची इथं एंड आहे. ठीक आहे, ही तुमची पहिली. जर तुम्ही सेकंड वेव्हफॉर्म पाहिली तर ती इथं एंड होते. लक्षात घ्या. तिसरी जर तुम्ही पाहिली तर काय होतंय, तुमचं ह्या ठिकाणी एंड होते. लक्षात घ्या, ह्या ठिकाणी तुमचा एंड होते. आणि नंतर चौथा जर तुम्ही पाहिलं तर तुमचं ह्या ठिकाणी एंड होते. आणि हे तुम्ही आउटपुट चेक करा. म्हणजे हे 0, 1, 2, 3 हे 3च आहे. 0, 0, 1, 1 हे काय तुमचं 0, 1, 0, 0 म्हणजे 4 झाला. 0, 1, 0, 1 म्हणजे काय झाला, 5 झाला. 6, 7, 8 ही कुठपर्यंत असणार आहे, 9 पर्यंत. आणि 9 झाल्यानंतर सर्व सगळं Q0, Q1, Q2 काय होणार, पुन्हा 0, 0 होणार. Q0, Q1, Q2, Q3 काय होणार, पुन्हा 0, 0 होणार. ही वेव्हफॉर्म सुद्धा समजणं गरजेचं आहे. ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस BCD काउंटर. प्लीज पोस्ट द मेसेज. BCD काउंटर समजलेला आहे का? प्लीज पोस्ट द मेसेज. वेव्हफॉर्म ड्रॉ करता आली पाहिजे. वेव्हफॉर्म ड्रॉ करताना एकदम सिंपल आहे. लक्षात घ्या, पहिली वेव्हफॉर्म क्लॉक पल्स. आता या ठिकाणी तुमचं हे झालं. ठीक आहे. आता सेकंड क्लॉक पल्स करताना काय करतोय आपण, सेकंडला बघा, ही फर्स्ट आणि सेकंड म्हणजे इथं तुम्ही ॲरो दाखवलाय. ठीक आहे. 2 क्लॉक पल्स, नंतर 3 क्लॉक पल्स, नंतर 4 क्लॉक पल्स. म्हणजे जिथं तुमचा ॲरो आहे तो ॲरो प्रमाणे चला तुमचा बीस काउंटर. फक्त तुम्हाला मी प्रिव्हियस लेक्चर मध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे आउटपुट कसं येतंय, इनपुट चेक करायचं मागच्या आठवतंय. पहिल्यांदा क्लिअर केल्यानंतर काय येणार ते सांगा. हे पहिल्यांदा सुरुवातीला हे सगळे काय असणार आहेत, 0 असणार आहेत. कारण की आपण इथे काय करतोय, क्लिअर इनपुट आपण अप्लाय करतोय. पहिल्यांदा काय करतोय, क्लिअर इनपुट अप्लाय करतोय. ठीक आहे. आता ज्यावेळी आपण क्लॉक पल्स देणार आहे त्यावेळी आपण त्याच्या आधी काय करायचं, आपलं आउटपुट माहिती आहे. आता आपण काय करणार, प्रत्येक फ्लिपफ्लॉपची इनपुट काय आहे ते आपण फाइंड आउट करणार. आता आपलं आउटपुट माहित होतं. आता ह्या फ्लिपफ्लॉपचं आउटपुट 0 आहे, म्हणजे सेकंड, ओके, हे प्रिव्हियस आहे, हे सगळे 0, 0 आहे. ज्यावेळी तुम्ही आता फर्स्ट क्लॉक पल्स अप्लाय करणार, फर्स्ट क्लॉक पल्स तुम्ही अप्लाय करणार, त्यावेळी काय चेंज होते तो फक्त त्या ठिकाणी चेक करा. ठीक आहे. फर्स्ट क्लॉक पल्स अप्लाय केली की लॉजिक 1 इथं आलं तुमचं. ठीक आहे. लॉजिक 1 इथं आल्यानंतर तिथं आउटपुट ऑफ दिस फ्लिपफ्लॉप, टी फ्लिपफ्लॉपचं आउटपुट काय आहे, जर टी इथं 1 असेल तर काय येणार आहे, 0. ओके. हा सुद्धा काय असणार आहे, 0. हा सुद्धा काय असणार आहे, 0. ओके. त्याप्रमाणे हा पहिल्यांदा सुरुवातीला सर्व 0 झाले. आणि हे सगळं तुमचं टॉगलिंग आहे. म्हणजे सेकंड क्लॉक पल्स आले की परत इथं काय होणार आहे, हा 1 होईल. परत तुमचा 1, 0 होईल. हे सर्व तुम्ही पहा. टॉगल फ्लिपफ्लॉप कसा ऍक्ट होतो ते आधी सुरुवातीला बघायचं, टॉगलचं ऑपरेशन कसं आहे. म्हणजे हे झालं टी फ्लिपफ्लॉप. आणि जर तुम्ही वरती सर्किट डायग्राम पाहिली तर मी इथे काय केले, जेके फ्लिपफ्लॉप केल्यावर ही डायग्राम थोडीशी वेगळी आहे. म्हणजे इथं काय केलं मी, लॉजिक 1 तोच आहे, फक्त मग खाली टी फ्लिपफ्लॉप आहे आणि वरती जेके फ्लिपफ्लॉप आहे. फक्त इथं काय केलंय, जे आणि के दोन्ही पण काय केले मी एकत्रित केले. त्याचाच काय तयार होतो, ऍक्च्युअली टी फ्लिपफ्लॉप होतं. लक्षात घ्या. म्हणजे ज्यावेळी जे आणि के इनपुट जे एकत्रित केले तर काय तयार होतो,
टी फ्लिप फ्लॉप तयार होतं हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही नॉट 10 ची डायग्राम ही अशा पद्धतीने पण काढू शकता किंवा अशा पद्धतीने सुद्धा काढू शकता. हे सर्व जरा व्यवस्थित रीड करा. प्रत्येक गोष्ट कोणती आहे सगळी तुम्हाला स्वतःवर अंडरस्टँड झाली पाहिजे. पाठांतर करू नका. स्वतः सर्व चेक करायचं. आउटपुट 0 दिलं, मग शेवट पहिल्या कंडिशन आउटपुट कसं आलेलं आहे, हे जे आउटपुट हे कसं येतं, हे सगळं तुम्हाला स्वतःला अनालाइज झालं पाहिजे. हे Q3, Q2, Q1, Q0 हे सगळे 0 काय येतात, मग इथं 1 काय येतं, मग इथं 1-0 काय येतं, इथं 1-1 काय येतं, हे सगळे तुम्ही स्वतःहून करून पहा त्या गोष्टी. ओके, तर हा झाला तुमचा बीसीडी काउंटर. ओके, आता आपण पुढचा एक पॉईंट घेऊ. Actually, this is the modulus of the counter. This is the modulus of the counter, and counting up to the particular value. This is the modulus. This modulus is the, we already see the mod 10 counter. Mod 10 counter is nothing but it counts from 0 to 9, which it counts the 10 value. So this is the modulus of the counter, or counting up to a particular value. Mod 10 means it counts up to 9. Suppose mod 7. Suppose there is one mod 7 counter. Mod 7 counter is nothing but it counts up to 6. It counts up to 6. Okay. So here you read this sentence. This is the 2-bit repeal counter. It is known as the mod 4. One inflection.
Okay, students, listen. Read the first sentence. Am I audible, students, properly? Please unmute from your sides. Am I audible now? Okay, Pula, it's okay. Uh, Read the first sentence. 2-bit ripple counter is called mod 4 or modulus 4 counter. Okay, means if you are using the two flip-flops for construction of the counter, then it is called as the modulus 4 counter. Modulus 4 counter. Suppose if you are using three flip-flops in your circuit diagram, if you are using three flip-flops for making the construction of counter, then it is known as the mod 8 counter. Mod 8 counter, or it is also called as the modulus 8 counter. Means here mod is equal to number of states. Mod is nothing but number of states. Means here this is the mod 4. Mod 4 is nothing but there are four states are available. There are four states are available. Means there are the four counts. There are four counts. Counts from the 0 to 3. 0, 1, 2 and 3. Suppose this is the mod 8. Mod is nothing but it indicates the states. Mod it indicates the states. How many states are present into that particular counter. Mod 8 is nothing but there are total 8 states. There are total 8 states. Means it counts from 0 to 7. Okay, 0 to 7. Means here point is noted here when 2 bits ripple counter. 2 bits ripple counter means here you are using the two flip-flops. Okay, so here if you are using the two flip-flops, then it counts from the 0 to 3. And if you are using the three flip-flops, then it counts from the 0 to 7. Okay, so mod is nothing but number of states. Mod is nothing but number of states, and mod 4 is equal to 4 number of states. This is one example. Suppose example mod 6 counter using mod 8 counter. Actually here we take one example. Here you have to design mod 6 counter. Here you have to design mod 6 counter using mod 8 counter. Okay, using mod 8 counter. Then one question arises in your mind. What is the necessary? Okay, you cannot design mod 6 counter individually, because you have only mod 2 counter, means one flip-flop is used, then mod 2 counter, then mod 4 counter, then mod 8 counter, then mod 16 counters or mod 32 counters. These types of counters are available because 2 raised to 1, because 2 raised to 1 is nothing but 2. Okay, then 2 raised to 2 is nothing but 4. Means this is the 4-bit 4 mod 4 counter. Suppose 2 raised to 3 is equal to 8. This is the mod 8 counter. Suppose 2 raised to 4. This is mod 16 counter. But in between, you can't design counter like a mod 6, mod 5, mod 12, mod 30. Okay. So if you want to design such type of counter, at that time you using default counter, which is the mod 2 counter, mod 4 counter, mod 8 counter, or mod 16 counter. This is the mod 6 counter. That means it counts from 0 to 5. It counts from 0 to 5. Okay. So this is the circuit diagram. Okay. Means here, okay, mod 6 means there are how many states are available? 6 states are available. So maximum count is equal to 6 minus 1 is equal to 5. Okay. Means it counts from 0, 0, 0 to 1, 0, 1. 0, 0 to 1, 0, 1. Okay. Means here most important point here, which type of counter you are using for designing mod 6. You can't use the mod 4 counter. You can't use the mod 4 counter because mod 4 counter it counts from 0 to 3 only, and here you counting is required to greater than 3, means 4 and 5. Here you count also 4 and 5, so you can't use the mod 4 counter for designing mod 6 counter. If you want to design mod 6 counter, at that time you should use the mod 8 counter. Okay, you should use the mod 8 counter. So this is the circuit diagram for mod 6 counter. In similar way, in a previous point, okay,
which count is not required. Okay, means here counting is starts from 00 and end from the 101. So after 101, which count is present? 110. Okay, 6. What is the binary equivalent of 6? 1 1 0. Okay, 1 1 0. This count will be now counting, not counting. It should make to 0. It should make to 0. And for that purpose, here you are using this combinational logic circuit. And here you observe that this is the 6 count. Okay, 0, 1 1 0. This is equivalent to 6. This is equivalent to 6. Okay, so here 1. So here 1 is directly connected to the input for this NAND gate. This one is directly connected to the input for this NAND gate, but this 0 is connected through inverter to the NAND gate. So output of this NAND gate, it becomes 0. Means you know the logic for NAND gate. All the inputs are present, then and then only output for this NAND gate is 0. So this 0 is connected to the clear input. Some noise is created. Yes. Okay, so output of this NAND gate is connected to the clear input, and again this circuit is reset. Okay, again this circuit is reset because this clear input is active low signal, and here you connect the active low signal to this clear. So it counts from 00 to 101, but after 101 it becomes 0 0 0. Okay, students, have you got this point? This is the timing diagram. Okay, this is the timing diagram. This is the clock input. Okay, this is your first count. Okay, 0 0 0 means after first clock cycle is completed. When second clock cycle is completed, then it becomes 0 0 1. Okay, then this is the 2, this is the 3, this is the 4, this is the 5. But after 5, it should be again 0. So at the time of exam, assume that you will give the exam theory papers. Okay, and so at the time of theory exam, you should draw your form like this. Means after 6, it should be represented as a 0 0 0. Students, have you got this point? Please post the message. समजलं आहे का? समजलं असेल तर मेसेज करा. प्लीज पोस्ट मेसेज. अंजली आहे का? अंजली मोहिक, प्लीज अनम्यूट फ्रॉम युअर साइड. अंजली, Anjali, you are hearing me? Are you hearing me, Anjali? Okay. Aniket Gaudi. Aniket आहे का? Aniket. हेलो सर. हाँ अंजलि, पॉइंट समझते का थोड़ा अच्छे से ले. हो सर. ओके चालेल. शंका नाही ना? अनिकेत गावडे. अनिकेत आहे का मीटिंग मध्ये? भूषण भोसले. भूषण भोसले, unmute from your side to say something. भूषण. हाँ सर, समझ गया. बरं, कोणाला काही शंका असेल तर अनम्यूट करा आणि बोला माझ्याशी. काही शंका असतील, काही तुम्हाला विचारायचं असतील विचारू शकता. अनम्यूट करा तुमच्या साईडला आणि बोलू शकता. अजून आहे का तरी 5-7 मिनिटं आहे. शार्दूल आहे का? शार्दूल.
बरं, थांबायचं का मग 2 मिनिटं थांबा, अटेंडन्स घेतो. आज काउंट वाढलेले 40 काउंट वाढले. प्रॅक्टिकलचं सर्वांनी बघितलं का? व्हर्च्युअल लॅब्स 3 आहेत, 3 ते 4 लॅब्स आहेत तिथं. प्रत्येक लॅबला व्हिजिट करा. पहिलं प्रॅक्टिकल सर्वांनी परफॉर्म करा. आणि ज्यांना आउटपुट येत असेल, समजा आपण कोणतं पहिलं प्रॅक्टिकल, फर्स्ट प्रॅक्टिकल कोणतं होतं? हाफ ॲडर आणि फुल ॲडर. तर तुम्ही जे आउटपुट आहे त्याचे वाटतं स्क्रीनशॉट मला आपल्या क्लासरूमवर टाका. ठीक आहे, सर्वांनी प्रॅक्टिकलचं बघून घ्या. मला 4 ते 5 दिवस आहेत. ठीक आहे, तर आज थांबूया आपण. सो हॅव अ गुड डे and take care. You can do this meeting now. Okay. Certificate.